घेतले किंवा ते का घेतले त्याच्या पाठीमागे पण फार मोठी पार्श्वभूमी होती. त्यांनी स्वतः खूप सहन केलेलं होतं. जन्मल्यापासून शाळेत गेल्यापासून एवढा हुशार विद्यार्थी असताना शाळेच्या बाहेर त्यांना बसायला लागलं. तिथून त्यांच्या विचारांची सुरुवात ही तिथपासून झालेली होती की मी म्हणजे अगदी वर्गाला कोणालाही उत्तर येत नव्हती, पण बाबासाहेब आंबेडकरांना त्या प्रश्नांची उत्तर यायची, पण ते वर्गात बसत नव्हते कारण वर्गात बसून दिलं जात नव्हतं, वर्गाच्या बाहेर ते बसत होते. आणि तेव्हापासून त्यांची वैचारिक जी लढाई सुरू झालेली होती त्यांच्या डोक्यामध्ये आणि त्याची परिणिती म्हणून संविधान त्यांनी लिहिलं गेलं. कारण जे भोगलेलं होतं ते भोगायला कुणालाही लागू नये. प्रत्येक माणसाला स्वाभिमानानं जगता यावं, प्रत्येक माणसाला आत्मसन्मान जगता यावा, हे त्यांचं ध्येय होतं. आणि म्हणून त्यांनी संविधान लिहिण्यासाठी एवढे कष्ट घेतले, सगळ्या जगाचा अभ्यास केला, सगळ्या चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. मला नेहमी प्रश्न पडतो आणि महिलांसाठी सुद्धा एवढं सन्मान आणि एवढा लवकर आपण जर संख्या बघितली स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये कशी होती, त्याच्यापूर्वी किती होती शिक्षणाचं. जरी सावित्रीबाई फुलेंनी शाळा काढली होती तरी पण संख्या कमीच होती, शाळेत मुली जात नव्हत्या. आता आपला भारत म्हणजे स्वतंत्र झाला त्यावेळीची जर संख्या बघितली तर 12% लिटरसी रेट होता पूर्ण समाजाचा. त्यामध्ये महिलांची तर एकदम कमी संख्या होती 6%च्या वर दरम्यान. ती आता खूप वाढली, 80%च्या वर गेलाय लिटरसी रेट. अगदी एज्युकेशन हायर एज्युकेशन म्हणजे हायर एज्युकेशनचा रेट सुद्धा 27% वगैरे आता आहे आणि त्यात मुलींची संख्या पण खूप चांगली दिसते आपल्याला. पण असं असलं तरी सुद्धा निर्णय क्षमतेमध्ये पानसरे मॅडमनी जे आपल्याला सांगितलं की निर्णय क्षमतेत आपण कुठेही नाही. कारण जर ती आकडेवारी बघितली, गेल्याच वर्षी एक सर्वे झाला की ज्याच्यामध्ये 148 देश सहभागी झाले होते, त्या निर्णय क्षमतेत महिला कुठे आहेत त्याचा जर आकडा बघितला तर आपला 131वा नंबर आहे. म्हणजे फक्त 17 देश आपल्या खाली आहेत, तेवढ्या खाली आपण आहोत. जरी दिसताना सगळं चित्र आपल्याला चांगलं दिसत असलं तरी सुद्धा जे म्हणावं अशी प्रगती समाजाची का होत नाही. कारण माल प्रॅक्टिसेस जे आहेत की भ्रष्टाचार वाढतच निघालाय की जो ऍक्च्युअली शिक्षणाने कमी व्हायला पाहिजे होता. कधीतरी मग आपल्याला असं वाटतं की जे पारतंत्र्याच्या काळामध्ये काही इंग्रज अधिकारी किंवा काही इंग्रज लोक किंवा बाहेरची लोक म्हणत होती की भारताला स्वातंत्र्य देऊन काय उपयोग नाही, कारण ते स्वातंत्र्य जपता येण्याची क्षमता भारताच्या पब्लिक मध्ये नाही, लोकांच्यात नाही. मग हे खरं होतं की काय? असं जर आज आपण चित्र बघितलं, राजकारणाचे चित्र बघितलं, भ्रष्टाचाराचं चित्र बघितलं किंवा आपण शिकल्यानंतर सुद्धा जे चुकीच्या घटना समाजात घडताना दिसतात, मग शिक्षणाने माणसाची बुद्धी परिपक्व व्हायला पाहिजे. समाज चांगला घडण्यासाठी आपण जर आज बघितलं एवढं चांगलं तत्वज्ञान भारतामध्ये आहे, खूप मोठे तत्व ते सकाळच्या सरांचं भाषण ऐकल्यानंतरच लक्षात येईल की एवढी वैचारिक लेवलची माणसं भारतामध्ये असताना सुद्धा आपल्याला समाजाची अधोगती का दिसते. तर ते जर सुधारायचं असेल तर त्यासाठी अशा चांगल्या पद्धतीची चर्चासत्र आयोजित करणं गरजेचं आहे. आमच्या जमादारांनी अतिशय चांगलं काम त्यामध्ये केलेलं आहे, कारण हे उद्याचे काजवे आहेत. कारण समाजात जरी किती अंधकार माजला तरी त्या एवढ्या अंधारामध्ये सुद्धा एखादा काजवा असला तरी तिथं आपल्याला दिशा दिसायला मदत होते. आणि हेच आजचे काजवे उद्याचं जग प्रकाशमान करतील, हे निश्चितपणाने चांगली दिशेकडे आपण निघालेलो आहोत. त्याचं एक उदाहरण आहे. असे चर्चासत्र होणं खरंच खूप गरजेची गोष्ट आहे. खूप चांगलं तुमच्या महाविद्यालयाने सगळ्यांनी त्याच्यासाठी खूप कष्ट घेतले, प्राचार्यांपासून संस्थेपासून सगळ्यांनी, आणि चांगलं कार्यक्रमाचं आयोजन केलं. कारण कसं असतंय की आपण कुठेतरी आपल्याला प्रश्न विचारायची गरज असते आणि ते प्रश्न अशा कार्यक्रमामध्ये विचारले जातात. आपणही आत्मचिंतन करतो की खरंच बाबा म्हणजे आपल्याला नेहमी हत्तीची गोष्ट आठवते की छोटस हत्तीचं पिल्लू की ज्याला एका दोरीने बांधलेलं होतं आणि तो किती मोठा झाल्यानंतर एवढा बलाढ्य झाला पण तो प्रयत्न पण करत नव्हता, कारण ते त्याला पाय सरकवला ती दोरी तुटली असली, ती छोटी दोरी होती. पण त्याच्या मनात एक बसलेलं होतं की मला दोरीने बांधले आणि मी इथून हलू शकत नाही. आणि असंच कर्म समाजाचं होते की काय, की आपल्याला एवढं मोठं शस्त्र दिलेलं आहे, आपल्याला एवढे अधिकार दिलेले आहेत संविधानानं, पण शिकलेली माणसं सुद्धा त्याचा वापर करत नाहीत. बऱ्याच वेळेला दबावाला बळी पडतात, चुकीच्या गोष्टींना बळी पडतात. जिथं समाज घडवायची वेळ असते तिथं कधी कधी शिक्षणही बळी पडतात की जे गोष्ट सहजासहजी आपण करू शकतो ते तेवढं सुद्धा धाडस कुणी करत नाही. तर याचा अर्थ त्या हत्तीसाठीच आपली अवस्था होते की आपल्याला मस्त मोठे शस्त्र दिले पण त्याचा जर वापर आपण नाही केला तर त्याच शस्त्राने उद्या आपल्यावरतीच त्याचं वाढ होण्याची शक्यता असू शकते. असं होऊ नये यासाठी समाज शिक्षणाला ती प्रगल्भता आहे ना, कारण तिथं जरी कितीतरी विषय घेतले असले सरांनी तरी त्या सगळ्यात महत्वाचा विषय मला शिक्षण वाटतो की 75 वर्षात शिक्षण
शिक्षणामध्ये काय झालं, म्हणून माझा पेपर मी त्याच्यावरती पब्लिश केलाय की नेमकी परिस्थिती काय बदलली. संख्या वाढली पण क्वालिटेटिव्ह कमी झालेलं नाही, जास्त क्वालिटेटिव्ह होण्याची गरज आहे. जेव्हा क्वालिटेटिव्ह बदल होतील त्यावेळी स्त्रियांना निर्णय क्षमतेमध्ये सामावून घेतलं जाईल, सगळ्या घटकांना सामावून घेतलं जाईल, त्याच्यामध्ये भेदाभेद होणार नाही. जातीयवादाचं एवढं विष पेरलं जातंय. खरं तर आता तुम्ही बघताय कुणाच्या पण युट्यूबबरोबर त्या जातीयवादाला सुद्धा तसा काय अर्थ नाही, फक्त स्वतःच्या फायद्यासाठी त्याचा वापर करून घेतला जातोय आणि समाजाला ते कळत नाही. समाज त्याच्यामध्ये भरडला जातोय आणि चुकीच्या गोष्टी पेरल्या जात आहेत की जेणेकरून मानवतावादापासून समाज लांब निघाले की काय अशी शंका निर्माण होते. त्यामुळे आपलं शेवटचं ध्येय कुठलाही धर्म, कुठलीही शिकवण, कुठलाच धर्माने धर्माला वाईट दिलेली नाही, पण हे मधल्या जे एजंट असतात धर्माच्या नावाखाली काम करणारे त्यांनी त्याचा चुकीचा अर्थ काढून चुकीच्या पद्धतीने धर्म आणि ते जे त्याच्या चुकीचे विचार समाजात पेरले गेलेले असतात आणि ते बाजूला ठेवण्यासाठी अशा पद्धतीच्या चर्चासत्राचा निश्चितपणे उपयोग होतो. तर मला इथं संधी दिली महाविद्यालयाला या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून बोलण्याची, त्याबद्दल मी सरांचं, तुमच्या सगळ्या संयोजकांचं खूप खूप आभारी आहे. जास्त वेळ घेत नाही कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. त्यामुळे परत तुम्हाला शुभेच्छा की अशा पद्धतीची चर्चासत्र कॉन्फरन्सेस आयोजित करावी. अशाच सगळ्या लोकांना सामावून घेऊन खरं काहीतरी थोडं तरी करत राहिलं तर निश्चितपणाने विचाराची दिशा हे बदलू शकते. तर परत एकदा सगळ्यांचा आभार मानते.